गुड आफ्टरनून. मी स्क्रीन शेअर केले, दिसते का? विजिबल आहे का? येस टीचर. ओके. तर इंग्लिशचा लेक्चर आहे. इंग्लिशचा टेक्स्टबुक ओपन कर. केलं इंग्लिशचं टेक्स्टबुक ओपन? केलं टीचर. केलं टीचर. ओके. तर आज आपण युनिट 9 स्टार्ट करणार आहोत. ओके. तर युनिट 9 मध्ये जी फर्स्ट पोएम आहे ती काय? डोंट टेल. ओके. तर पहिले मी रीड करते पूर्ण पोएम आणि मग नंतर तुला एक्सप्लेन करते. ओके. There are lots of things they won't let me do. I am not big enough yet, they say, so I patiently wait till I am all grown up and I will show them all one day. I could show them now if they give me the chance. There are things I could do if I tried, but nobody knows but that I am really a giant inside. ओके. तर ही एक पोयम आहे. याच्यामध्ये जो लहान मुलगा आहे, जो पोएट आहे, तो काय बोलतोय की मला खूप काही गोष्टी करायच्या इच्छा होतात, पण सगळेजण मला बोलतात की ही गोष्ट करू नको. आता आपण सुद्धा बघा, कोण लहान मुलं असले तर आपण त्यांना बोलतो ना की इथे जाऊ नको, इथे हात नको लावू, तुला हे होईल, असं होईल. आपण असं बोलतो ना. मग म्हणजे काय काय गोष्टी आपण लहान मुलांना करू देत नाही. मग तसाच तो पोएट सुद्धा काय बोलतो, मला खूप काही गोष्टी करायच्यात, पण माझी मम्मी वगैरे घरातले सगळे मोठे आहेत, ते मला ती गोष्ट करूच देत नाही. ओके. 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 तर बघ, तर स्टार्ट करूया. देअर आर लॉट्स ऑफ थिंग्स दे वोंट लेट मी डू. आय एम नॉट बिग इनफ एट, दे से. तर तो काय बोलतोय, मला घरातल्या म्हणजे काही गोष्टी करायच्या असतात, तर ते मला करू देत नाही घरातली मोठी माणसं. ते बोलतात की तू आता अजून एवढा मोठा झालेला नाहीये, असे ते सारखे बोलतात. सो आय पेशंटली वेट टिल आय एम ऑल ग्रोन अप अँड आय विल शो देम ऑल वन डे. मग तो काय बोलतो, असं सगळेजण असे मला बोलतात, तर मी असं शांतपणे ते ऐकून घेतो आणि मी आता वेट करतोय की मी आता कधी मोठा होईल आणि मी या सगळ्यांना एक दिवस दाखवूनच देईल की मी काय काय करू शकतो. ओके. आय कुड शो. माझा आवाज येतोय ना? हॅलो आर्या, माझा आवाज येतोय? येस टीचर. येस टीचर. ओके. तर स्क्रीन विजिबल आहे का? येस टीचर. ओके. तर कुठे होतो आपण? तर तो मुलगा काय बोलतोय, जो पोएट आहे तो काय बोलतोय की मला खूप काही गोष्टी करायच्या असतात, पण मला घरातली जी मोठी माणसं आहेत ते बोलतात की आता करायचं म्हणजे तू अजून लहान आहेस, तू मोठं झाल्यावर करायचं, असं ते बोलतात. सो आय पेशंटली वेट टिल आय एम ऑल ग्रोन अप अँड आय विल शो देम ऑल वन डे. मग तो काय बोलतोय, मी सगळं ते त्यामुळे मी काय करतो, शांतपणे त्यांचं ऐकून घेतो, मी ती गोष्ट करतच नाही. पण मी आता वेट करतो मी कधी मोठा होईल आणि मी त्यांना एक दिवस ते सगळ्या गोष्टी करून दाखवेन. आय कुड शो देम नाऊ इफ दे गेव मी अ चान्स. देर आर थिंग्स आय कुड डू इफ आय ट्राईड. तर तो काय बोलतोय, जर मी आता पण त्या गोष्टी करू शकतो, मोठं झाल्यावर जे बोलतात ना, ते तू मोठं झाल्यावर काय कर काम वगैरे, तर मी ते आता पण करू शकतो, पण त्यांनी फक्त मला एक चान्स द्यायला पाहिजे.
त्यांना माहित नाही की मी खूप काही गोष्टी करू शकतो, मी तेवढं काय ट्राय करू शकतो. बट nobody knows that I am really a giant inside. तर तो काय बोलतो, पण कोणालाच माहित नाही की मी आतमधून मनाने इतका मोठा आहे की मी त्या गोष्टी करू शकतो. ओके, कळालं पोयम? ओके टीचर. फक्त या पोयम मध्ये असं सांगितलंय Yes. की आपण सुद्धा बघ, आपण सुद्धा आपल्या घरातल्या, आता तू लहान आहेस तर तुला जर काही गोष्ट करायची असेल तर ते घरातली मोठी माणसं बोलतात ना की आता करू नको, मोठं झाल्यावर कर. असं आपण प्रत्येक लहान मुलांना टोकत असतो. मग त्याच्यावरच ही पोयम रिलेटेड आहे, त्याच्याच रिलेटेड ही पोयम आहे. तो जो पोएट आहे तो सुद्धा छोटाच आहे तुमच्यासारखा, आणि त्याला म्हणजे कुठे काय काय गोष्टी करायच्या असेल तर ते त्यांचे पॅरेंट्स बोलतात की आता करायचं नाही, ते मोठं झाल्यावर करायचं. म्हणजे ते आता लहानपणी त्यांना हार्मफुल असतील म्हणून ते करू देत नसतील, म्हणून ते बोलतात की मोठं झाल्यावर कर. मग तो पोएट काय बोलतोय की मी आता एक दिवस मोठं होणारच, मी वाटच बघतोय मी कधी मोठं होतं आणि सगळ्यांना ही गोष्ट करून दाखवेन. ओके, कळालं? ओके टीचर. तर इथे न्यू वर्ड्स दिलेले आहेत. फर्स्ट काय, इनफ. इनफ म्हणजे काय, पुरेसा, थोडंसंच. ओके. चान्स म्हणजे काय, आपण ओके. एकाला संधी देणे. चान्स म्हणजे संधी, मौका देतो ना आपण, म्हणजे चान्स. जायंट म्हणजे खूप मोठं. पेशंट म्हणजे थोडासा धीर धरायचं. पेशंट म्हणजे धीर धरणे. व्हेरी बिग. येस. आता क्वेश्चन आन्सर्स घेऊया आपण. रीडिंग इज फन. हाऊ ओल्ड इज द स्पीकर? जो स्पीकर आहे, जो पोएट आहे, तो किती ओल्डचा आहे? त्याचा एज काय आहे? The speaker is a young child. Yes, young boy. Okay. Who are they and them in the poem? ज्या पोयम मध्ये तो म्हटलाय ना दे आणि देम, ते नक्की कोण आहेत? कोणाला म्हटलंय त्यांनी दे आणि देम? हा. हॅलो, माझा आवाज येतोय? Your sound is not. आता येतोय. आता माझा येतोय आवाज टीचर. येतोय? ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन काय, हु आर दे अँड देम इन द आता पोयम? येतोय. हा, त्या पोयम मध्ये जे दे आहे आणि देम आहे ते कोणाला म्हटलंय? सेकंड क्वेश्चनचा आन्सर. त्या पोयम मध्ये जे दे आणि देम आहे ते कोणाला म्हटलंय? इन द They are the parents of the child or growing up people. grown up people, other grown up people. Next, what is the secret Okay. the speaker is hiding? तसा कुठला स्पीकर सिक्रेट आहे तो, जो पोएट तो सगळ्यांपासून लपवतोय? He is a giant from inside. It is actually a giant from inside. He is actually a giant from inside. तो आतमधून खूप मोठा आहे, खूप मोठा आहे. बरोबर, कळालं? Okay. Yes, teacher. नेक्स्ट, टॉक टाइम. थिंक ऑफ 3 things that they won't let you do. तर अशा 3 गोष्टी तुम्ही हे करायच्या, विचार करायचे की तुम्हाला करू देणार नाही तुमच्या घरातले मोठे माणसं. काय काय करू देणार Teacher नाही answer तुम्हाला? सांग. हा, The three things that they won't let me do are: they would allow me to go to market alone. They would allow they won't me to allow.
They won't allow me to hold elder application. They would use allow electrical. me. They use. They won't allow me to use electrical appliances, and they won't allow me to drive a car or a ride a scooter. Okay. तर तुम्हाला घरातली जी मोठी माणसं आहेत तुम्हाला Okay, teacher. मार्केटमध्ये एकटं जाऊ देणार नाही. तुम्हाला जे घरातले इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे जे काही जिथे इलेक्ट्रिक अप्लायन्सेस म्हणजे फ्रीज वगैरे असं काय जिच्या स्विचला तुम्हाला त्याचा यूज करू देणार का? शॉक वगैरे लागेल म्हणून तुम्हाला नाही करू देत ना. आणि तुम्हाला कार वगैरे सुद्धा ड्राईव्ह No. करायला देणार नाही. कळालं? Yes, teacher. What are the things you had like to do when you are grown up that you cannot do now? तुम्हाला असं कुठली गोष्ट आहे की जे मोठं झाल्यावर करायला आवडेल जे आता करू देत नाही घरातले? Holding electric application, driving Or bike or car, handle handle electronic devices. electric, driving bike or car, traveling along, washing my clothes, use mobile phone, fridge, etc. Okay. Next, word building. Using the letters of the given word, make a 3 words. One is done for you. आता बघा ब्लॅकबोर्ड. तर ब्लॅकबोर्ड मधून कुठले कुठले वर्ड्स त्यांनी बनवले? ब्लॅक. Sound breaking. तुझा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे शायद. मला तुझा आवाज ब्रेक होतोय. तुझा आवाज येत नाहीये आर्या मला. तू एकदा लेफ्ट होऊन परत जॉईन हो. Yes, teacher. हॅलो, आता आवाज येतोय माझा? Yes, teacher. आता येतोय. स्क्रीन आहे विजिबल? Yes, teacher. येत. स्क्रीन दिसते का? Yes, स्क्रीन teacher. दिसते? हा. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे वर्ड Yes, बिल्डिंग. teacher. त्याच्यामध्ये काय सांगितलंय? ब्लॅकबोर्ड. आता ब्लॅकबोर्ड वरून बघ कुठले कुठले वर्ड्स बनवलेत? ब्लॅक बोर्ड आणि बॅक. आता मदर वरून कुठले कुठले वर्ड्स बनतील? मदर वरून कुठले कुठले वर्ड्स? टीचर तुमचा आवाज बरोबर नाही. एक मिनिट. मी एकदा लेफ्ट होते आणि परत जॉईन होते. ओके टीचर. हॅलो, माझा आवाज येतोय? येस टीचर. स्क्रीन विजिबल आहे? येस टीचर. ओके. तर इथे काय सांगितलंय बघ, ब्लॅकबोर्ड वरून काय वर्ड्स बनवलेत बघ? ब्लॅक बोर्ड आणि बॅक. तर मदर वरून कुठले कुठले वर्ड्स बनवता येतील? मदर वरून कुठले कुठले वर्ड्स बनवता येतील? अदर. ब्लॅकबोर्ड ही ब्लॅकबोर्ड बॅक. मदर ही अदर. मदर ही टेबल एबल थाउजंड सेकंड अँड हँड आणि ऍप्लिकेशन है पॉइंट. हेलिकॉप्टर आहे ते. हेल्प, पेट अँड पायलट.
लुक ॲट दिस वर्ड्स इन द पोयम. आता हे वर्ड तुम्हाला पोयम मध्ये हे वर्ड्स दिलेत. टीचर तुमचा आवाज नाही. हॅलो, तुझा आवाज, तुझा नेटवर्कचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मला तुझा आवाज कट होतोय, पूर्ण ब्रेक होतोय, आवाजच आता येत नाही. येतोय. आता येतोय? टीचर मला पण तुमचा आवाज. 1 मिनिट लेफ्ट हो आणि परत जॉईन हो. हॅलो, 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 माझा आवाज येतोय? आर्या, माझा आवाज येतोय का आर्या? हॅलो, माझा आवाज येतोय? येस टीचर, आता येतोय. ओके, मी स्क्रीन शेअर करते. स्क्रीन विजिबल आहे? येस टीचर. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, लुक ॲट दिस वर्ड्स इन द पोयम. आता पोयम मध्ये तुला हे वर्ड्स दिसत आहेत, तर त्या वर्ड्सचे बघ इथे फुल फॉर्म्स दिलेले आहे. डोंट म्हणजे डू नॉट. आय एम म्हणजे आय एम. ILL आय विल, तर त्याचं शॉर्ट फॉर्म आहेत ते. ओके. ओके. तर त्याच्या रिलेटेड बघ खाली तुला दिलेत वर्ड्स. आता जसं बघ इथे दिलंय, नाऊ राईट. कांटचं काय येणार आता? कॅनचं काय येणार? हॅलो टीचर. हॅलो, आता येईल तुमचा आवाज. कांटचं काय येतंय? कांट, कॅनॉट. कॅन नॉट. इट्सचं काय येणार? कॅन. इट इज. इट इज. इजंटचं? नेक्स्ट, इजंट. इज इट म्हणजे नॉट. इज नॉट. व्हॉट म्हणजे व्हॉट इज आणि दॅट म्हणजे दॅट इज. येस, व्हेरी गुड. नेक्स्ट, मेक अ सेंटेन्स युजिंग द फॉलोइंग. आता इथे खाली दिलंय, त्याच्यावरून सेंटेन्स तयार करायचंय. तर फर्स्ट काय? हिज. तर सेंटेन्स काय करणार? He is my brother. She is Okay. writing a letter. You are going to play. We are going to school. Okay. Now write about two things you will do when you grown up. You can being like this. तर तुम्हाला 2 गोष्टी लिहायच्या आहेत. जेव्हा तुम्ही मोठे होणार तर काय करणार? When I grow up, I will. When I grow up, I will drive my car. When I grow up, I will travel alone. ओके. नेक्स्ट, हे थीम टाइम आहे. तर ही ऍक्टिव्हिटी आहे. नंतर आहे से अलाउड. तर हे जे वर्ड्स आहेत ते रीड कर. वर्ड्स जायंट. Giant. GWSC. Go.
जायंट, त्याचं Goat, जायंट आहे गूज, game, grey, जाम, ग्रे, game, जिम, गोल्ड, grey, जून sheep, आणि गम. gold, John, gone. चूज अँड टिक द वर्ड्स विथ अ जे साऊंड. आता जिथं जे जे साऊंड होतात तो वर्ड टिक करायचंय. जे जे वाला कुठलं होतं? January, जेम आणि जॅम. January, आणि जॅम. Jam and Jam. नेक्स्ट. Jacket, giraffe, July, Great जायंट. आणि जायंट बोलतात. June. जायंट. आणि जून. ओके. तर होमवर्क मध्ये काय करायचं आहे? क्वेश्चन आन्सर सगळे. टीचर हे सगळे क्वेश्चन आन्सर्स हे करायचे आहेत, लिहायचे आहेत. ओके. ओके. मग आपण इथेच थांबूया. नेटवर्कचा प्रॉब्लेम टीचर होतोय. नेक्स्ट नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय तर काहीच आवाज येत नाही, त्यामुळे आपण इथेच थांबूया. ओके. होमवर्क करायचंय. क्वेश्चन आन्सर आहेत ना? टीचर. येस. नो टीचर. आन्सर आहे तुझ्याकडे? नो टीचर. ओके, मी सेंड करेन. नो टीचर. ओके, सेंड करेन ग्रुपवर. ओके. ओके, बाय. बाय टीचर. बाय. बाय.